सोडतच नाही. मी आता आहे साताऱ्यातील शिवतीर्थ येथे. सातारा येथे देखील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेला आहे. आता ते मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, काय नियोजन आहे? मुंबईला जरांगे पाटील 20 तारखेला अंतर्गत निघाले. काल त्यांचा पुण्यात मुक्काम होता, आज लोणावळ्यात मुक्काम आहे. सातारा जिल्हा क्रांती मोर्चाने आणि सकल समाजाने आवाहन केलं की पुण्यामध्ये जरांगे पाटील यांना सातारावरून निघून तिथं त्यांना मिळायचं, लोणावळा मुक्काम तिथून पुढं मुंबईच्या दिशेने निघायचं. तर कालपासून ठिकठिकाणाहून जिल्ह्यातून लोक निघत आहेत आणि लाखो जे मराठा बांधव आहेत सातारा जिल्ह्यातून मुंबईमध्ये जरांगे पाटील यांच्यावर पोहोचले. बरोबरच आहे. 70 वर्ष सर्व मराठा समाजाबरोबर त्यांनी काम करून घेतली, मतदान करून घेतली, आज ठेवलं. त्या सुनावल्यानंतर सुद्धा त्यांना आम्हाला काय त्यांचं काम करायचं ठेवायचं का? साहेब करायचं नाही का आम्हाला? आमच्या पोरांना साहेब असं वाटत नाही. अभ्यास करायचा, 95% 90% मार्क पाडायची आणि 60% 45% हाताखाली कामगार शिपाई म्हणून राहायचं. त्यांना आम्हाला घसायला लावायचं, फटकी मारायला लावायची. हेच आज बघतच असायचं का? आम्ही काय पुढे जावं असं वाटत नाही का? आमच्या आत्महत्या पूर्ण करायला लागल्या. शिक्षण एवढं घेऊन सुद्धा शिक्षणाचा फायदा होत नसेल तर काय मग अजून चांगलीच करत राहायचं का? म्हणून जरांगे पाटलांनी घेतलेली डिसिजन योग्यच आहे आणि त्यांनी घेतल्या डिसिजनप्रमाणे त्यांनी आज नाही ती वेळ आलेली आहे. ती करून मरू आणि आता इथून पुढे आमच्या अण्णासाहेब पाटीलांनी सुद्धा आत्महत्या आज मराठ्यांचा जनक्षोभ आंतरवालीतून मुंबईकडे कूच झालेला आहे. आमच्या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मावळे सांगली, कोल्हापूर, सातारा आणि आज राजधानी टू राजधानी आमचा मराठ्यांचा एल्गार पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडकणार आहे. शासनाला आमच्या प्रत्येक गोष्टीचा, आमच्या गर्दीचा आणि उपस्थित असणाऱ्या गर्दीचा विचार निश्चित करावा लागेल. एवढं मी
मराठा आजपर्यंत कुठल्याही गोष्ट आपण रस्त्याने महाराष्ट्रात मराठ्यांचा फक्त उपयोग करून घेतला आहे. आता जर आरक्षण दिलं नाही तर आता मराठा आमदार जे निवडून दिले त्यांची काय खेळ नाही हे देण्यात यावा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींची शपथ घेऊन आम्ही सांगतो की मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबईतून हलणार नाही. एक मराठा आरक्षण वारी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी 26 तारखेला आझाद मैदानावर मुंबईमध्ये धडकते. त्यानिमित्तानं सातारा जिल्ह्यातील सकल मराठा बांधव लाखोंच्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं आज 24 तारखेला रवाना होत आहेत. अतिशय कळकळीची विनंती जेणेकरून केंद्र सरकारमधील भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्यात, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असू द्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्यात, उपमुख्यमंत्री आईदादा असू द्यात, न परवडणार हे मराठा समाज आपणाला अतिशय धोकादायक आहे. जेणेकरून ज्या भावना मराठी समाजाच्या आहेत त्या भावनांना हे करून कसल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची कसल्याही परिस्थितीत 2 ते 4 दिवसात कारवाई झाली तर मराठा समाज मुंबई म्हणून कोणत्याही परिस्थिती हल्ला जाणार नाही. कार्यक्रम होईल त्याच्यानंतर नाही बोलत 11:30 सर्व नेत्यांना आणि सर्व पक्षांना माझं एकच सांगणं आहे, सगळे नेते आणि सर्व पक्ष, विरोधी पक्ष नेता असो अथवा आता सत्तेतले असो, ते म्हणतात मराठ्यांना आरक्षण देणार आहे, पण आम्ही कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार आहे. मला त्यांना एकच सांगायचं आहे, मराठे सुद्धा तुमच्या कुठल्याही चिन्हाला धक्का न लावता मतदान करणार आहेत हे तुम्ही विसरू नका. एक मराठा मराठा प्रश्न विचारतात. बाबा कुठे चाललाय? आमचं दैवत आदरणीय राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, विद्यमान शाहू महाराज आणि आमचं दैवत आदरणीय संभाजी साहेब आमचे साहेबांनी सगळं साहेबांचा असा कपून असते मला आणि मी 2016 पासून पायात चप्पल घालत आहे. आपली संकल्पना माझी संकल्पना अशी आहे की 2016 पासून मी चप्पल घालायच्या पायात अनवाणी फिरतो या सायकल येऊन. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळात मी 4 वेळा मुंबई सायकल प्रवास केला नाही मराठा आरक्षणासाठी मिळवण्यासाठी. आणि आदरणीय आमचे जरांगे पाटील साहेब यांचं आणि माझं पण कॉन्टॅक्ट चांगलं होतं या, त्यांच्या PA संघटने कॉन्टॅक्ट चांगलं होतं या. आणि मी मुंबईला बैरेवाडी तालुका पन्ना जिल्हा कोल्हापूर येथून मी बाहेर पडलो या. माझं नाव संपत दगडू खाके, बैरेवाडी तालुका पन्ना जिल्हा कोल्हापूर. जय महाराज. जय महाराष्ट्र. विशालराव घ्या चौकट
एक मराठा. गणपती गणपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेशित वेदंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय One,
महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज धर्मशाल संबंधित छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. व्हिडिओ काढा एक. व्हिडिओ काढा. एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर शिवरायांचा माझा वाघ मराठा मर्द मर्द मावळा राठ राठ मराठा. बरं एक मिनिट नाश्ता करून घ्या म्हणा. हॅलो एक सेकंड मला सर्व मराठ्यांना एकच सांगायचं आहे की हे कुटुंब आपल्या मुलाबाळांसकट मुंबईला चाललेलं आहे. आणि मला काही मराठ्यांना असं सांगायचं आहे, अरे यांचा आदर्श घ्या. हे गोव्यावरून पाटे 4ला निघालेले आहेत. गोवा किती लांब आहे आणि आपण सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा किती लांब आहे. घ्या तुम्ही सर्वांनी इथं सर्वांनी नाश्ता. ठीक आहे. मराठी येणार नाही.
सह्यगिरीचे गीत गातो कीर्ती डंका चोगडा महाराष्ट्र हारीत जाणतो कीर्ती डंका चोगडा एक मराठा मराठा एक शिवरायांचा माझा भाग मराठा मर्द मर्द मावळा राठ मराठा अन्यायाला उभा उभा गाडतो कोणा भीमन गटी हा मराठा माती काळी मावत भाळी उभा ठाकरा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक आमच्या तलवारीची धार विचारा शाहूस खानाला प्रेम विचारा इथल्या गडकिल्ल्याला नातीला राणाला आमच्या तलवारीची धार विचारा शाहूस खानाला प्रेम विचारा इथल्या गडकिल्ल्याला नातीला राणाला सांगा की तांदळाच्या भाकऱ्या येत्या बघा शेवा बटाट्याची भाजी तांदळाची भाकरी एकदम सुंदर बटाट्याची भाजी झाली शेवा सुंदर करते लोक भाकरी वगैरे एक नंबर बघा लोक शेवा किती चालली आहे बघा करा त्याचा व्हिडिओ करा कशी मालवणी हॉटेल कशी आलोय कोणतं गाव आहे हो आमचं आपटा इकडं याच इथल्या तुम्ही कुठून आले सातारा सातारा त्या तुमचे काढतो आम्ही व्हिडिओ काय नाही मी युट्यूबला टाकणार बघा सातारकर सांगलीकर कसे ताव मारतात गरम गरम भाकरी तांदळाच्या राष्ट्रमाता राज्यमाता जिजाबाई साहेबांचा जरांगे पाटील आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जरांगे पाटील आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं शिवाजी महाराज
नेतृत्व मिळालेलं नाही. आपण प्रत्येकाने शिस्तीचं पालन करायचंय. अरे एक एक श्वास आणि एक एक पाऊल हा माणूस तुमच्या आमच्या लेकरासाठी मृत्यू करत, लक्षात घ्या. आज बघितलं मनोज दादाचे पाय सुजलेले आहेत. आज बघितलं दादाच्या अंगात ताप भरलेला. अरे कुणासाठी सोसायचं एवढं सगळं मला सांगणाऱ्या, कुणासाठी सोचताय? आमच्यासाठीच ना, तुमच्या आमच्यासाठीच आहे ना. मग दिलेल्या सूचना आपण पालन करायच्या की नाही करायच्या सांगा. 100% पाठीमागे उभे असलेल्या सर्व बांधवांना विनंती आहे, सर्वांनी जागेवरती खाली बसून घ्यायचंय. हे पहा पाठीमागे उभे असणारे 400, 500, 700, 1000 किलोमीटरवरून आपले बांधव आलेले आहेत. आपल्याला त्यांना जागा नाही द्यायची. माझी उपस्थित पोलिसांना विनंती आहे की पाठीमागून भरपूर गाड्या आलेल्या आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी अडवलेलं आहे. काय त्या साईडला जरा लक्ष द्यायचं आहे बाबा. त्या साईडून भरपूर गाड्या आलेल्या आहेत आणि त्यांना तिथेच थांबवलेलं आहे. आणि ह्या साईडची जी वाहनं आहेत तो असा पुढे जाऊ द्या. हा वाशी रोड स्टेशन आहे, पुढे आपल्याला हायवे आहे. हायवे खालून आपण राईट मारणार आहोत. नंतर मुंबईला जाण्याकरता पुढे आपण राईट मारणार आहोत. तर इकडली वाहने जाऊ द्या इकडे. पार्किंग पुढे हायवेच्या डाव्या साईडला आहे, त्यामुळे इकडली वाहनं जाऊन द्या. त्या साईडला एक लेन चालू ठेवा तुम्ही. काढून बघा इतिहास. 32 मनाचं सुवर्ण सिंहासन रायगडाच्या छाताडावरती खडं झालं. एक कवी फार सुंदर म्हणतो, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हेच आमास हिरे मानके दुसरी दौलत नाही. हेच आमास हिरे मानके दुसरी दौलत नाही. जर आमची माय उन्हात बसली तर तिच्या डोईवरती पहिलं छत्र धरण्याचं आमचं काम आहे. हे शिवरायांनी आम्हाला शिकवलंय. या लोकशाहीच्या राजाचं पहिलं कर्तव्य आहे, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्या माऊलींच्या डोईवरती छत्र धरावं. आणि जर हे स्वतःचं कर्तव्य समजत नसतील तर यांनी छत्रपती शिवरायांचं नाव घेणं सोडावं. तुमच्या राज छत्रपती शिवरायांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला गावागावात कोणी उभं करणार नाही. आणि सर्व साक्षीनिशी या मराठ्यांच्या सर्व समुद्रासमोर एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. ही आरपारची लढाई आहे मराठ्यांची. हे 45 वर्षाची तपस्या आहे. एक लोकांना करते जाऊ ठीक आहे. मधला रोड घ्या. आजपर्यंत फक्त आपले वाघ रस्त्यावर उतरलेले, पण आज आमच्यासारख्या सगळ्या वाघिणी रस्त्यावर उतर आणि वाघ पाया पडतो. फक्त 2 मिनिटासाठी उठा आणि परत बसा.
फक्त 2 मिनिटासाठी होता. महिलांना माझ्या आयांना मी विनंती करतो थोडस पाठीसारखा फक्त पाटलांना इथपर्यंत येऊ द्या. हे पहा ऐका, अरे मराठ्यांचा वाघ येतोय मराठ्यांमध्ये. आपण शिस्तीचं पालन करायचंय, शिस्तीचं. मनोज दादाला आपल्यात आणायचंय का, आणायचंय का बोला. बघा कुणीही ऐका, इथे रस्ता करून द्या. मनोज दादांना यायला रस्ता करून द्या. त्यांची तब्येत अगोदरच खराब आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही एवढं लक्षात घ्या. मराठ्यांनी साखळी बांधा. सुरक्षितपणे मनोज दादा इथं पोहोचले पाहिजेत. कुणीही मध्ये फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी येऊ नका. एक कळकळीची विनंती आहे. साखळी अशी बांधली पाहिजे, कुठेही ती साखळी तुटली नाही पाहिजे जोपर्यंत दादा इथपर्यंत येत नाही. जरा बाजूला व्हा. महिला विनंती आहे सगळ्यांना, दादांना इथपर्यंत सुरक्षित येऊ द्या. दादांना तुमच्या सोबत चर्चा करायची आहे. तुम्हाला चर्चा करायची आहे का ना दादांसोबत? शांत राहा सगळ्यांनी. दादांना इथपर्यंत येऊ द्या. कुठल्याही बांधवाने मध्ये त्या ठिकाणी येऊ नये. दादांना इथपर्यंत येऊ द्या. सगळ्यांना विनंती आहे. आवाज एक तुम्हाला सांगतो, दादा इथे आले ना पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. दादांना तुमच्या सोबत चर्चा करायची आहे. अजिबात तिकडे आवाज नाही आला पाहिजे. जी काही चर्चा असेल त्या चर्चेचा आवाज तुम्हाला येणार आहे. मधले बांधव सगळ्यांना साखळीने बाजूला घ्या. एक एक ढाण्या वाघ आहे, मनगटात हत्तीचे बळ, अन मनात शिवतेजाची आग आहे. पलीकडच्या
टेक आणि तिकडे कोण जो बसलाय ना त्यांच्या मुलाला आग लागली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मध्ये जे म्हणतात मध्ये सगळ्यांना विनंती आहे, हा सुवर्ण क्षण आहे. कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे. आपण सहकार्य करा. ती साडी तुटून जाईल. ज्या या ठिकाणी मराठ्यांचे संघर्ष येते. मनोज जरांगे पाटील साहेब आणि छत्रपतींची शपथ घेऊन मराठ्यांना शब्द देणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांचंही आगमन झालेलं आहे. मनोज दादा यांना विनंती आहे, हार द्या, हार इथंच आहे. मनोज दादा यांना विनंती आहे, आपण मुख्यमंत्री महोदयांना आणि मनोज दादांना विनंती आहे, आपण छत्रपतींच्या पुतळ्याला आहार अर्पण करायचा आहे. एकत्ररित्या आपण आहार अर्पण करायचा आहे. या ठिकाणी हार घालण्यासाठी मराठ्यांचे संघर्ष होते. मनोज दादा आणि फक्त मुख्यमंत्री साहेब हार मनोज दादा यांना विनंती आहे. मोठ्या पुतळ्याला याला नाही, मोठ्या पुतळ्याला. अरे हार तिथे दिलेले आहेत ना, हार दिलेले आहेत तिथे, हार तिथे गाणं राहुल भाऊ. या ठिकाणी मनोज दादांना विनंती करतो, आपण सगळ्या या सुवर्ण क्षणासाठी आपल्या आराध्य दैवताला वंदन करून या सुवर्ण क्षणाची सुरुवात करायची आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि संघर्ष येते मनोजदादा जरांगे पाटील साहेब हे दोघे जण या ठिकाणी जातील. हॅलो दोघे जण हार घालण्यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि मनोजदादा दोघे जातील हार घालण्यासाठी. या ठिकाणी मराठ्यांचा संघर्ष होता. मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी दोघे जण या ठिकाणी हार घालण्यासाठी जातील. सर्वांना विनंती आहे, या सुवर्ण क्षणासाठी आपण ज्या आतुरतेने वाट पाहतात तो सुवर्ण क्षण आता सुरुवात झालेला आहे. आणि मराठ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून या ऐतिहासिक सोहळ्याचा आता आपण सुरुवात करत आहोत. हा महाराष्ट्राच्या तमाम मराठ्यांसाठी एक सुवर्ण क्षण आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण या दोन्ही आपल्या नेत्यांचं स्वागत करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. आणि त्याच पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती, मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि या दोघांची शपथ या ठिकाणी पूर्ण होत आहे. आपण मुख्यमंत्री साहेब मला अडवले.
एकच क्रांती सुरू आहे, मनोज जरांगे पाटील. या ठिकाणी मराठा योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण छत्रपतींना पुष्पार्पण करून या सुवर्ण क्षणाला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे संघर्ष होते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार संपूर्ण महाराष्ट्र आज एक ऐतिहासिक निर्णयाचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत. मराठ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे या सुवर्ण क्षणाचा सुरुवात करत आहेत आणि मराठ्यांचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना या ठिकाणी पुष्पार्पण अर्पण होत आहे. या दोन्ही पवित्र हातातून पुष्पहार अर्पण होत आहे. मी या ठिकाणी सन्माननीय मनोजदादा आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण हार अर्पण करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे आवाज महाराष्ट्राच्या कणाकणापर्यंत गेला पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. अरे तुमचा आमचा नाता काय. अरे तुमचा आमचा नाता काय. या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याचा ऐतिहासिक क्षण आणि या ऐतिहासिक क्षणाचे जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्माननीय दीपक केसरकर साहेब, गिरीश महाजन साहेब यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि आज या ऐतिहासिक क्षणासाठी मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी शपथ घेतली होती, मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ती शपथ पूर्ण होत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. या दोन्ही योद्ध्यांनी दोन्ही मराठ्यांचे नेते क्रांतिकारक आहेत आणि या क्रांतिकारी नेत्यांनी जो निर्णय घेतला ते दोघांचे शब्द आज सत्यात उतरत आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना मनोज जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब खऱ्या अर्थाने या दोघांनी मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आणलेला आहे आणि हा सुवर्ण क्षण या ठिकाणी आज समारंभामध्ये
आतिषबाजी होत आहे. मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आहे. मराठ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. आणि या ऐतिहासिक क्षणाचे ज्या दोघांनी शपथ घेऊन हा ऐतिहासिक क्षण आणला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठ्यांचा संघर्ष होते मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यामुळे हा क्षण दिसत आहे. तुम्हाला हैदराबाद जाल बोलवलं या विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांना मनोज दादा यांच्या माध्यमातून पदवी शाल देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मनोज दादा आपण मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हा दोघांनी मुख्यमंत्री महोदयांच्या हातात एक तलवार द्या. निधड्या छातीचा मराठा गडी एक एक ढाण्या वाघ आहे. मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची